नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट. या 3 कारणांमुळे एप्रिल महिन्यात ₹9,000 तूर क्विंटल होणार. काय आहे सविस्तर अपडेट? तूर बाजारावर कोणत्या अशा कारणांमुळे वाढणार? याची सर्व लेटेस्ट अपडेट घेऊन आपल्यासाठी आलो आहे. सुरुवातीला जाणून घेऊया तूरचा सध्याचा बाजारभाव काय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुरीला कसा बाजारभाव मिळणार आहे. आयात निर्यात धोरण आता ठरलेलं आहे. तूर मोठ्या प्रमाणात आयात निर्यात व्हायला सुरुवात झाली आहे. देशांतर्गत तुरीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. आफ्रिकामध्ये 25% उत्पादनात घट झाली आहे. अंदाजे आपण जर बघितलं तर 13 लाख टन, प्रत्यक्षात 30 ते 40% म्यानमारमध्ये सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीला घट पाहायला मिळते. मग देशांतर्गत तुरीचं उत्पादन कसं आहे आणि सध्याचा तुरीचा दर कसा आहे? तूर बाजारावर सध्या 8,200 ते 8,800 रुपये. डिसेंबरपासून ₹1,000 वाढ आहे. सप्टेंबरपासून ₹2,000 वाढ आहे. उत्पादनाचा विचार जर केला तर सलग 3 वर्षे उत्पादन घटक आहे. गरज जी आहे आपली 25 ते 47 लाख आहे. उत्पादन मात्र 28 ते 36 लाख टन पाहायला मिळतो. शिल्लक साठा सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी राहिल्यामुळे आता तुरीचा बाजारभाव हा 100% पाहायला मिळणार आहे. विदेशात टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. आयात जी आहे मोठ्या प्रमाणात कमी झाली. आफ्रिका असेल, म्यानमार असेल, 20% घट आपल्याला या सर्व ठिकाणी पाहायला मिळते. हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग आता थोडासा आनंदी आहे. तुरीचा दर हा सर्वोत्तम आपण जर बघितला, हिंगणघाटमध्ये गेल्या काही दिवसामध्ये 9,000 पर्यंत गेलेला आहे. त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे मार्केट जे आहे, पुलगाव असेल, अमरावती असेल, देऊळगाव राजा असेल, या सर्व ठिकाणी सुद्धा तुरीला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता इथून पुढे तुरीचा दर कसा असणार आहे, राज्यात तुरीचा बाजारभाव कसा आहे, इथून पुढे तुरीचा दर कशावरती अवलंबून असणार, हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. सध्याचा दर जो आहे 70, 80, 85 रुपयापर्यंत आहे. मागणी पुरवठा बघता देशांतर्गत आता मागणी वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सप्लाय डिमांड आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या सर्व अपडेटनुसार आता इथून पुढे आपल्या तुरीचा बाजारभाव बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये तूर आता सर्वोत्तम दर माहीत आहे. एप्रिल महिन्यामध्ये अशीच चणचण जर भासली तर तूर हा ₹90 आकडासुद्धा पार करण्यास काही हरकत नसावी. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेमध्ये आता तुरीचा दर मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत तुरीच्या आकडेवारीनुसार यावर्षी 20 ते 30% फटका अतिवृष्टीमुळे असेल, त्याचप्रमाणे पेरा कमी असेल आणि उत्पादन कमी असेल. या सर्वांमुळे तुरीच्या उत्पादनाला बसला आहे. इथून पुढच्या तुरीचे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. या 3 ते 4 कारणावरती तुरीचे बाजारावर अवलंबून आहे. घटलेली आवक, पाऊस परिस्थिती, वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय हालचाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन तूर विषयीची अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.